को पावर्ड बाय टेक्नो। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीकास्त्र सोडलेलं। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीने पुन्हा एकदा जरांगे पाटील ॲक्शन मोडमध्ये आले, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांवर ते निशाणा साधतायत आणि आम्हाला जर आरक्षण दिलं नाही तर नेत्यांचं करिअर उद्ध्वस्त करू असं सुद्धा म्हणतायत। काय म्हणाल? मला वाटतं सकाळ दुपार संध्याकाळ जरांगेंना देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही आहे। त्यांनी कोणाचं करिअर उद्ध्वस्त करायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या हातामध्ये राजकीय करिअरच्या संदर्भात असतं। तुम्ही मराठा समाजाचं करिअर उद्ध्वस्त करू नका एवढीच तुम्हाला या निमित्तानं मागणी आहे। कारण मराठा समाज अपेक्षेनं एकवटला होता, त्या समाजाचा भ्रमनिरास आपण केलेला आहात। आंदोलन केल्यापासून आजपर्यंत केवळ आपण राजकारण करताय, मराठा समाजाच्या दृष्टीने आपण काही केलेलं नाहीत हे स्पष्ट दिसून येतं आहे। उलट EWSचं आरक्षण होतं, ते आरक्षण घालवण्याचं काम आपल्यामुळं झालं आहे, ज्यामध्ये मराठा तरुणांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आक्रोश त्या ठिकाणी आहे। आणि तुम्ही पाडापाडी वाट लावणार, बघून घेतो, कार्यक्रम करतो, ह्याच्यातच त्या ठिकाणी घुटमळत राहिला आहेत। आपला फोकस आरक्षण आणि मराठा समाजापासून त्या ठिकाणी दूर गेलेला आहे, हे मराठा समाजाच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे। ते असं पण म्हणतात की सरपंचाला काही किंमत नाही आहे, उपसरपंचालाच उपसरपंचच मालक आहे असं सुद्धा म्हणतात। आणि त्यासोबतच फडणवीसांनी किती जरी गणितं केली तरी सगळी गणितं मी फेल करणार असं म्हणतात। मला वाटतं जरांगेचे रंग वक्तव्यातील प्रत्येक वेळेला कसे बदलतात। पहिलं त्या ठिकाणी विरोधी पक्षाकडे मागायच्या वेळेला बोलले की गावाचा विकास किंवा सरकारकडे आपण सरपंचांकडेच गावाचं मागत असतो। मग आता तुम्ही सरपंचांकडे मागत नाही, आता उपसरपंचांकडे मागताय। त्याच्यामुळे सोयीनुसार त्या ठिकाणी वक्तव्य करायचे। आणि त्याच्यामुळं मला वाटतं आमच्या सरकारमध्ये पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचेच अधिकार असतात, दोन्ही मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात। परंतु जरांगेचा अजेंडा कोणीतरी सेट करून दिला आहे, कोणाची तरी राजकीय सुपारी आहे, आणि त्या सुपारीपोटी देवेंद्र फडणवीस साहेब हे एकमेव टार्गेट आहे। जरांगे राजकीय उद्ध्वस्त करिअर एका वर्षाच्या आंदोलनातनं होत नाही, त्याला 40-50 वर्षाची तपश्चर्या त्या राजकीय कार्यकर्त्याची असते। आणि उद्ध्वस्त मानसिकतेतनं पहिलं बाहेर या आणि प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम करतोय हा विश्वास पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी समाजामध्ये निर्माण करायला लागेल। आता समाज तुमच्याबरोबर नाही हे आपण आंदोलनातील यश किंवा सगळीकडे जर आपण कानोसा घेतला तर लक्षात येईल। त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पण ते टीका करतात, म्हणतात की फडणवीसांचं शिंदेंनी ऐकता कामा नये, करिअर उद्ध्वस्त झाले तर मग आमच्या नावाने बोंबलत बसू नका असं सुद्धा म्हणतात। नाही, मला वाटतं शिंदे साहेबांच्या बाबतीत असतील, उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असतील, ते जर भूमिका जी घेत आहेत ना ती सरकार द्वेष्टेपणातनं आहे। त्यांना सरकारलाच टार्गेट करायचं आहे, कारण महाविकास आघाडीला पूरक गोष्टी त्यांच्या सुरू आहेत। आणि या आंदोलनामध्ये पण पूरक जो बॅकअप असतो पडद्यामागून, ती सूत्र महाविकास आघाडीची लोक हलवत आहेत। मग सोशल मीडिया असेल, राजेश टोपेचं इन्व्हॉल्वमेंट असेल, रोहित पवारचं असेल, हे आता लपून राहिलेलं नाही। आणि त्याच्यामुळे राजकीय रंग जरांगेच्या या सगळ्या विषयांना आल्यामुळे आज समाज त्यांच्यापासून दुरावला आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही। त्यामुळे मराठा समाज हा आपली मालकी असल्यासारखं त्यांनी बोलू नये, समाजाच्या जनमनाचा कानोसा घ्यावा, मग समाजात काय वाटतं हे आपल्याला कळेल। शिंदे स्वतःला कॅप्टन म्हणून घेतात, याचाच अर्थ की भाजपनं त्यांना डिसमिस केलं अशी टीका, खोचक टीका पण केली मुख्यमंत्र्यांवर। नाही, मला वाटतं मुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना नतमस्तक होऊन त्यांनी शपथ घेतली, आरक्षण दिलंय, आरक्षण टिकवणार आहोत। परंतु प्रत्येक गोष्ट जे मागतायत ते देत गेल्यावर जे मिळणार नाही ते मागायचं आणि निवडणुकीपर्यंत सत्ताधारी पक्षाला
त्या ठिकाणी नुकसान कसं होईल हा जरांगेचा सेट अजेंडा आहे. नाही, पण संजय राऊत पण याच पद्धतीनं त्यांच्यावरती टीका करतायत की मुख्यमंत्री स्वतःला कॅप्टन म्हणून घेत आहेत. एकनाथ शिंदे, याचाच अर्थ की भाजपनं त्यांना डिसमिस केलंय का? मला वाटतं जरांगे, संजय राऊत, पवार साहेब, उद्धव साहेब आणि काँग्रेसच्या जर एकमेकांच्या स्टेटमेंट ऐकल्यात तर मला वाटतं स्ट्रॅटेजिकल ठरवून काय बोलायचा अजेंडा सेट होतो त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे नेते आणि जरांगे आपली रोजची वाटचाल सुरू करतात. नक्कीच. तुम्ही म्हणताय की सुपारी घेतली आहे जरांगेंनी, कोणाची नेमकी सुपारी घेतली काय म्हणा? नाही, महाविकास आघाडीची. कारण आता पाडापाडी जर महायुतीच्या लोकांची करणार तर दुसरी कोणाची सुपारी? जर त्याला समाजासाठी असं वाटत असेल निवडणूक लढवाव्या, 144 निवडून आणाव्यात, पाहिजे स्वतः मुख्यमंत्री व्हावा, निर्णय घेऊन टाकावा. उद्या महाविकास आघाडीचं सरकार आपण आणणार, आम्हाला पाडणार म्हणजे, बरोबर आहे की नाही? मग महाविकास आघाडीकडून जाहीर करून घ्या की ओबीसीतनं आमचं सरकार आल्यावर आरक्षण देऊ, एवढं एक वाक्य घ्या ना. परंतु त्यांना त्यांच्याकडून काय घ्यायचं नाही आहे, त्यांना महायुती टार्गेट आहे, देवेंद्र फडणवीस साहेब टार्गेट आहेत. बरं, बोंडेंनी जे वक्तव्य केलेलं आहे यावर देखील बरीचशी टीका टिप्पणी आता होऊ लागलेली आहे. त्यामुळे आता यशोमतीताई ठाकूर यांनी म्हटलंय की मानसिक संतुलन बोंडेंचं बिघडलंय. मला वाटतं जिभेच्या संदर्भात प्रश्न आलाय, वक्तव्य आलेत. कोण जीभ छाटून टाकेन म्हणेन, कोण जिभेला चटके देतोय म्हणेन, परंतु मला वाटतं जीभ आवरण्याची आवश्यकता आहे. शेवटी जीभ छाटण्याचा विषय कधी आला, जिभेला चटके देण्याचा कधी विषय आला? राहुल गांधी ज्या दिवशी सर्वसामान्य, गरीब, वंचित, पीडित, शोषित, उपेक्षित समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ज्या वेळेला त्यांनी परदेशात वक्तव्य केलं त्यावेळेला समाजाच्या भावना ज्या चुकीच्या आहेत या पद्धतीनं व्यक्त करणं, त्याचा उद्रेक या ठिकाणी संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंच्या वक्तव्यातनं झाला आहे. जे वक्तव्य एवढ्या टोकाचं असायला नाही पाहिजे, पण त्याच्या मागच्या संतप्त आणि तीव्र भावना समाजमनाच्या समजून घेण्याची आवश्यकता आहे. पण राहुल गांधींवर ज्या पद्धतीनं हल्ला झाला होता अगदी त्याच पद्धतीनं मग राजीव गांधींवर ज्या पद्धतीनं हल्ला झाला त्याच पद्धतीनं राहुल गांधी यांच्या जीवाला देखील धोका आहे असं संजय राऊत म्हणतात आणि हा एक कटाचा भाग सुद्धा असू शकतो अशी सुद्धा शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मला वाटतं राहुल गांधींच्या रक्षणाची, संरक्षणाची केंद्र सरकारनं काळजी घ्यायला पाहिजे. कारण जर अशा प्रकारच्या हल्ल्याचं सुतोवाच या ठिकाणी संजय राऊत किंवा काही मंडळी करत असतील तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, त्यांना काही अशा प्रकारची माहिती आहे का हे समजून घ्यावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी. त्याच्यामुळं मला वाटतं अशा प्रकारचा डाव याच मंडळींचा आहे की काय अशी शंकेची पाल चुकचुकायला त्या ठिकाणी जागा उरते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय प्रवीण दरेकर यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे, त्यासोबतच कटाक्ष टाकलेला आहे विरोधी पक्षावर आणि जरांगे यांना सुद्धा सडेतोड उत्तरं दिली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.